हृदि मरुतमाकाशमुपरि मनोपि भ्रूमध्ये सकलमपि भित्वां कुलपथं सहस्रारे पद्मे सहरहसि पत्या विहरते. अशी आहे ही कुंडलिनी ही एक विशिष्ट प्रकारची शक्ती आहे. मानवी देहामध्ये त्रिपुर सुंदरी ही कुंडलिनीच्या रूपानं वास्तव्य करत असते. तसं पाहता आपला संपूर्ण देहच तिचं अधिष्ठान आहे. परंतु कशा कशा पद्धतीनं ती कुठे आहे आणि कुठे तिचा प्रवास होतो हे थोडक्यात बघायचं तर मूलाधार चक्रामध्ये पृथ्वी तत्व जे आहे त्या ठिकाणी ती स्थित आहे. तिथून ती मणिपूर चक्रात जलतत्वाला स्पर्श करते. तिथून ती स्वाधिष्ठान चक्रात असलेल्या अग्नितत्वाला भेटते आणि तिथून हृदयाजवळ असलेल्या अनाहत चक्रातील वायू तत्वाला स्पर्श करत पुढे त्याच्याही वर कंठस्थानी असलेल्या विशुद्ध चक्रातील आकाश तत्वाला ती भेदन करते आणि त्यानंतर भूमध्य प्रदेशी असलेल्या आज्ञा चक्रातील मनस्तत्वाला भेदून म्हणजे सुषुम्ना मार्गाला उल्लंघून मूर्ध्व स्थानी असलेल्या सहस्त्रदल कमलामध्ये म्हणजे अमृत मंडलामध्ये सच्चिदानंद परम शिवस्वरूप परब्रह्म तत्वाशी ती एकरूप होते, ती समरस होते आणि त्या स्थानी एकांतामध्ये ती विहार करते. किती अवघड आहे ना. हे इतकं आपल्याला अवघड वाटतं तर मग आदि शंकराचार्य भगवंतांनी ह्याचा आणखीन सखोलपणानं किती किती गोष्टी सांगितल्या हे मी आता अभ्यास करताना मला हे लक्षात येते की हे किती महाकठीण आहे. त्यामुळे सकाळीच मी माझ्या गुरुजींना सांगितलं या सगळ्या विषयातला 1% समजला, 1% समजला, उरलेलं बसून सांगा. वाचून अभ्यास करून समजण्याच्या या गोष्टी पण निदान ही सुरुवात आहे, हे कानावर पडतंय, हे वाचतोय, हे भाग्य आहे आणि हळूहळू तिची कृपा निश्चित होणार आहे की हे समजून आपण या स्थितीपर्यंत जाणार आहोत. ही पक्की खात्री मनामध्ये आपण ठेवून ह्याला पुढे जायचं आहे. ही कुंडलिनी शक्ती जी आहे ही प्रसुप्त असते म्हणजे निद्रिस्थ अवस्थेत असते, सुप्त अवस्थेमध्ये असते. ही जागृत नसते, तिला जागृत करावं लागतं आणि त्यासाठीची उपासना फार मोठी आहे. केव्हा ही प्रसुप्त असते की जेव्हा प्रसुप्त असते म्हणजे सुप्त अवस्थेत असते त्यावेळेला आपली इंद्रिय जी आहेत ना ती इंद्रिय विषयोन्मुख असतात म्हणजे इंद्रिय विषय सुख घेण्यामध्ये रमलेली असतात. याचाच अर्थ जेव्हा जेव्हा आपण विषयांच्या मध्ये या इंद्रिय सुखामध्ये रमलेलो असतो, त्याचा आनंद उपभोग घेत असतो, त्यावेळेला ही कुंडलिनी शक्ती निद्रिस्त असते. तिला हे अवगत नाही. आणि ज्या वेळेला ही कुंडलिनी शक्ती जागृत होते त्यावेळेला इंद्रिय जी आहे ही सुप्तावस्थेमध्ये जातात. म्हणजे आता इंद्रियांना सुप्तावस्थेमध्ये नेण्याकरता आपल्याला काय करावं लागेल हा महत्वाचा विषय आहे. आणि तो समजला की मग ही कुंडलिनी शक्ती जागृत होण्याकरता फार काही करावं लागणार नाही. म्हणून कुंडलिनी शक्ती जी आहे ती काय आहे ते आता समजून घेऊया. जेव्हा इंद्रिय अंतर्मुख होतात तेव्हा ही बुद्धी जी आहे ही बुद्धी स्वतःच सिद्ध होते. ती नित्य आणि निरतिशय अशा निजानंदाचा म्हणजे स्व आनंदाचा अनुभव घेते. आणि म्हणून तिला असं म्हटलंय महाशक्ती ही कुंडलिनी विसतंतु तनीयसी. ही कशी आहे ही तंतू सारखी सूक्ष्म आहे, इतकी सूक्ष्म आहे आणि कमळातल्या तंतूसारखी अत्यंत सूक्ष्म आणि गौरवर्ण असलेली कुंडलिनी सर्वश्रेष्ठ अशी महाशक्ती आहे असं संमोहन तंत्रामध्ये म्हटलेलं आहे. आता माऊलींनी काय सुंदर वर्णन केलं का. माऊलींचा हा आवडता विषय आहे. किंवा भगवद्गीतेमधल्या 13व्या अध्यायामध्ये म्हणजे आपल्याला नेहमीच असं वाटतं की ज्ञानेश्वर महाराजांनी भगवद्गीतेचा अनुवाद केला ती ज्ञानेश्वरी. तेवढीच ज्ञानेश्वरी नाहीये बरं का, कारण नुसता तो अनुवाद नाहीये तर माऊलींनी स्वतःचा आणखीन त्यामध्ये काहीतरी घातलेलं आहे आणि ते हे कुंडलिनी
कुंडलिनी शक्तीच्या बद्दलचा सगळा विस्तृत वर्णन जे आहे ते माऊलींनी अधिक घातलंय. म्हणजे कसं आमचे स्वामीजी नेहमी हे समजावून सांगताना सांगत असत. ते कसं म्हणतात, पूर्वी आपल्याकडे दूध घालायला गवळी यायचा आणि मग आपल्याला ते काय 1 माप 2 माप असं त्याचं असायचं. मग ते आपली जर रोजचा रात्री 2 मापाचा असला की 2 माप आपल्या भांड्यात ओतल्यावर ते त्याच्या छोट्या मापाने वरून थोडं घालतं ना, तसं माऊलींनी घातलेलं आहे. माऊलींनी हा विषय जो आहे तो आणखी स्वतःचा, कारण माऊलींची परंपरा काय आपल्याला माहिती आहे ना, नाथ संप्रदाय आहे आणि हा सगळा योग विषय आहे. त्यामुळे हा महाकठीण आहे. माऊली असं म्हणतात की कशी आहे कुंडलिनी, नागाचे पिले कुंकुमे न्हाले, वळण देऊनी आले सेजे जैसे. म्हणजे नागाचं छोटस पिल्लू, सर्पाचं पिल्लू, त्याला जर कुंकवाने आपण सगळं नऊ घातलं, कुंकवाचा अभिषेक केला तर ते कसं दिसेल, आणि ते चालायला लागलं की कसं ते वळण सर्प नेहमी कसा चालतो तसं हे कुंकवाचं पिल्लू जे आहे, हे नागाचं पिल्लू जे आहे हे सेजे जैसे तैसे कुंडलिनी मोटका औटे वळणी अधोमुख सर्पिणी निदेली असे. अधोमुख असलेली ही सर्पणी या आपल्या कुठे सगळ्यात खालती मूलाधार चक्रामध्ये ही निद्रिस्त अवस्थेत बेटोळे घालून खाली मुख करून निद्रिस्त अवस्थेत आहे. असं श्री ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, मूलाधार चक्राचा आधार घेऊन मग ज्या वेळेला आपली इंद्रिय शांत होतात, आपण एकाग्र होतो, त्यावेळेला हिला जागृत करतो आणि ती जागृत झाल्यावरती या मूलाधार चक्राचा आधार घेऊन बेटोळे घालत घालत ती स्वाधिष्ठान चक्रावर अधिष्ठित होते. 3.5 बेटोळे हिनं घातलेले, मूलाधार, स्वाधिष्ठान आणि मग त्यानंतर सहस्त्रादल कमलामध्ये 6 चक्रांच्या वर हे सगळ्यात आहे. म्हणून ही महा त्रिपुर सुंदरी ललितांबिका ही षट चक्रोपरी संस्थिता असं तिला म्हटलेलं आहे. 6 चक्रांच्या वर ही सहस्राधार चक्रामध्ये ही अंतिमतः जाते आणि म्हणून ही महा त्रिपुर सुंदरी कुंडलिनीच्या चिदानंद स्वरूप अवस्थेचे अशी जे कोणी ध्यान करेल ना ते खरोखर धन्य आहेत असं आदिशंकराचार्य म्हणतात. आता हे सगळं आदिशंकराचार्य महाराजांनी म्हटलेलं सौंदर्य लहरी स्तोत्रामध्ये आहे. पण आपण आता थोडस ही इंद्रिय सुप्तावस्थेत जातात म्हणजे काय, कुंडलिनी जागृत होते म्हणजे काय, आणि त्यासाठी आपण काय करायचं हा भाग थोडक्यात बघू. हे अवघड मनाशी वाटलं, आता थोडं सोपं काय होतंय का बघूया. प्रयत्न सांगणारी तीच आहे, त्यामुळे माझं काही नाहीये, मला शब्द पण तिचेच आहेत, माध्यम हा देह एकच आहे. ते कुंडलिनी जगदंबा जय चैतन्य चक्रवर्तीची शोभा, जया विश्वबीजाची या कोंभा सावली केली. कुंडलिनी हे आपल्या शरीरातलं मोठं गूढ अशा प्रकारचं तत्व आहे. अनेक ऋषी मुनी साधू संत तत्ववेत्ते महात्मे यांनी अनेक प्रकारांनी या कुंडलिनी शक्तीचं वर्णन केलेलं आहे आणि ते सगळं वर्णन वेगवेगळ्या पद्धतीनं ऐकताना, श्रवण करताना, अभ्यास करताना असं लक्षात येतं की या सगळ्यांच्या मध्ये एक वाक्यता अजिबात नाहीये. एकाने सांगितलं ते दुसऱ्याने वेगळं काहीतरी सांगितलं, आपण काय करायचं, आपण मूढ आहोत या विषयातल्या. त्यामुळे पण त्यांना काहीच म्हणू शकत नाही, कारण ज्यांना ज्यांना आपापल्या भावावस्थेमध्ये जे जे अनुभव आले ते त्यांनी त्यांच्या शब्दात मांडलेले. आपल्याला काय समजेल, कुणाचं समजेल, हा आपला पण अभ्यास करायचा आणि आपण त्या मार्गाने पुढे जायचंय. आपण त्यातल्या त्यात सर्वसामान्यपणानं बघूया की शक्ती कुंडलिनी नाम विसंतू निभा शुभा, अत्यंत शुभ असलेली ही कुंडलिनी शक्ती आहे. कशी आहे ती, कमळातल्या तंतूप्रमाणे अत्यंत सूक्ष्म आणि नाजूक अशा प्रकारची. आता हिला जर जागृत करायचं असेल तर पहिल्यांदा काय करायचं आहे, तर यमनियमांच्या दृढ भूमिकेतून आसन प्राणायाम यांचा अभ्यास करायचा आणि मग हा अभ्यास झाला की नाडी शुद्ध होते. नाडी शुद्ध झाली की बंधत्रय जे आहेत त्याचा अभ्यास करायचा आहे आणि एवढं झालं की मग कुंडलिनी
जागृत होते. हा योगाभ्यासाच्या या पायऱ्या आहेत. आता ह्याच्यामध्ये पहिल्यांदा काय आलं? यमनियम. नुसतं आसन प्राणायाम म्हणजे योग नाही. योग सुद्धा आजकाल म्हणत नाहीत. काय म्हणतात? योगाच्या क्लास लावून तर हे येतच नाही. आणि योगाच्या क्लासला तर नाहीच नाही. शब्द योग आहे. मुळात तिथेच चूक आहे. आपण आपल्या भारतभूमीमध्ये राहतो, संतांच्या भूमीमध्ये राहतो आणि या योगेश्वर कृष्णाच्याकडनं आपण हे सगळं शिकतो आहोत. आणि आपल्याला योग शब्द म्हणता आपण पलीकडच्यांना आपली भाषा येतच नाही ना, त्यामुळे त्यांनी योगा केलं, मग आपण का योगा म्हणायचं? आपण तिथून सुरुवात करा. पहिल्यांदा योग म्हणायला शिका आणि मग नाडी शुद्धी करता प्राणायामाचा अभ्यास सांगितलेला. आधी सगळी शुद्धता आहे आणि शुद्धतेमध्ये पहिले आहे यमनियम, मग आसन प्राणायाम ही पूर्वपीठिका आहे आणि मग त्याच्यानंतर प्रत्याहार, धारणा, ध्यान आणि मग सविकल्प समाधी आहे. आधी समाधी आणि मग सविकल्प समाधी. हा अष्टांग योग आहे. आणि अष्टांग योग जो आहे त्याच्यामध्ये पहिली गोष्ट काय बघितली आता आपण? यम. हे यम जे आहेत हे यम 10 हे आधी आले पाहिजे. गेले 3 दिवस, मधले 3 दिवस याचा थोडासा वापर आपण वेगवेगळ्या अंगाने केलेला आहे. यमनियम हा योग मंदिराचा पाया आहे. योग मंदिर असं आपण म्हणूया. जसा भागवत धर्माचं एक मंदिर आहे, त्याचा पाया कोणी रचला? ज्ञानेश्वर महाराजांनी. त्याचा कळस कोणी रचला? तुकोबारायांनी. आणि समर्थ रामदास होई ध्वज, अशी संतांची परंपरा आहे. तसं हा योग मंदिराचा पाया जो आहे हा कसा आहे? आसनाचा अभ्यास जो आहे हा योग मंदिराचं जोत आहे. यमनियम योग मंदिराचा मूळ पाया आहे. पाया जर भक्कम असेल तर त्या कुंडलिनी पर्यंत पोहोचणार आहोत आपण. त्यामुळे पाया काय आहे लक्षात घ्या? यम आणि नियम. त्याचं जोत काय आहे? आसनांचा अभ्यास आहे. विविध आसनं शिकायचे. आणि प्राणायाम हा मंदिराच्या सर्व बाजूंनी उभ्या असलेल्या भिंती आहे. आणि मग प्रत्याहार, धारणा, ध्यान हे योग मंदिराचे चढते वाढते शिखर आहे. आणि समाधी अवस्था हा योग मंदिराचा कळस आहे. कसं जायचंय? यमनियम हा पाया, मग आसनांचा अभ्यास हा योग मंदिराचं जोत आणि प्राणायाम हा मंदिराच्या सर्व बाजूंनी असलेल्या भिंती आणि प्रत्याहार, धारणा, ध्यान हे योग मंदिराचे चढते वाढते शिखर. आता समाधी अवस्था हा योग मंदिराचा कळस आहे. तिथपर्यंत आपल्याला जायचं आहे. आणि सच्चिदानंद परब्रह्म. आता हे मंदिराची सगळी बाह्य रचना झाली. आतमध्ये कोण आहे? त्याची देवता कोण आहे? इष्ट देवता पण पाहिजे ना मंदिराच्या आत. म्हणजे इष्ट देवता कोण आहे? तर सच्चिदानंद परब्रह्म. ज्याचं जे इष्ट असेल ते. भगवान आदिशंकराचार्यांचं वैशिष्ट्य हे आहे की ते ज्या देवतेचं स्तोत्र गातात त्या देवतेशिवाय अन्य मला कोणी प्रधान मी मानत नाही असं सांगून टाकतात. ही खूप गंमत आहे. सौंदर्य लहरी स्तोत्र असताना ते म्हणतात महात्रिपुरी सुंदरी हीच सर्वश्रेष्ठ आहे. ते श्रीकृष्णांचं स्तोत्र म्हणताना ते म्हणतात की हाच महत्वाचा देव आहे. ते भजे पांडुरंग परब्रह्म पांडुरंग लिंगम म्हणतात तर ते म्हणतात हा विठुरायाच तेच परब्रह्म परात्पर आहे. पण मग इथे का असं ते म्हणतात? त्याचं कारण आपापलं इष्ट जे आहे त्याला आपण अंतरंगामध्ये प्रस्फुटित करायचं आहे. कोणी कोणत्याही देवाला जा, अंततोगत्वात ती महाशक्ती जी आहे ती एकच आहे. हा आपण पहिल्या दिवशी विस्ताराने विचारतो. आणि त्यामुळे साधकाचं इष्ट जे आहे ते मूर्त रूपानं या योग मंदिरामध्ये स्थित असं दैवत आहे. ते ज्याचं त्यांनी ठरवायचं. असा हा मंदिराचा लक्षण थाट मांडलेला आहे आचार्यांनी. आणि अशा अभ्यासानं मानव हा खऱ्या अर्थानं आज मानव बनेल हे फार महत्वाचं आहे. मानवता विसरून गेलेली अशी स्थिती सत्य परिस्थिती आहे. पण मानवतावाद जो आपण आज म्हणतो ना त्याचं ध्येय काय आहे? तर हे मंदिर अंतःकरणामध्ये आपल्याला उभं करायचं आहे. आता बघूया यम काय येतं.
यम काय आहे? अहिंसा सत्यमस्तेयम ब्रह्मचर्यम क्षमा धृतिः दयार्जवम मिताहार शौचम चैव यम दश. 10 आहेत यम. आता ह्याचा विस्तार करायला गेलं ना, एक एक गोष्ट ही शिकायची म्हणलं तर एक एक दिवस लागतो. आपल्याला एका तासात सगळं उरकायचं. त्यामुळे मी सूत्र रूपानं सांगत जाईल. आपल्याकडून कुणालाही दुःख न देणं म्हणजे अहिंसा. पहिलं काय आहे? अहिंसा. दुसरं आहे सर्वांच्या हिताचं बोलणं, सर्वांच्या हिताबद्दल लिहिणं, सर्वांच्या हिताबद्दलचं वाचन आणि या सर्व गोष्टी सत्य या विषयामध्ये येतात. सत्य बोलणं केवळ सत्य म्हणजे काय आहे? त्याचे 2 अर्थ आहेत. राम असे होते, त्यांनी असं आहे की जे दुसऱ्याचं हित करणार आहे ते सत्य आहे. एखादं सत्य असं असतं की ते दुसऱ्याचं अहित करणार असेल तर त्या वेळेला सत्याला थोडं बाजूला ठेवायचं आणि दुसऱ्याचं हित करणारी गोष्ट पुढे आणायची. हे महाभारतकारांचा सिद्धांत आहे आणि यालाच त्यांनी सत्य असं म्हटलेलं. पुढे सत्यम अस्तेयम म्हणजे एक अहिंसा झाली, सत्य झालं. आता अस्तेय तिसरं आहे. अस्तेय म्हणजे परक्याचं धन, परक्याची स्त्री किंवा जे काही आपलं नाही असं जे काही दुसऱ्याचं आहे त्याचा अपहार न करणं म्हणजे अस्तेय. दुसऱ्याच्या परवानगीशिवाय कुठलंही काहीही कधीही घेऊ नये, हा यम आहे. अगदी सोपं सांगू का? म्हणजे पटकन कळतं अस्तेय म्हणजे काय. सकाळी सकाळी पहाटे फिरायला गेल्यानंतर दुसऱ्याच्या बागेत नारायण नारायण मला सांगायची अस्तेय पक्क कळलं. चौथी गोष्ट सांगतात उपस्थेंद्रियांचा संयम म्हणजे ब्रह्मचर्य. जो ब्रह्मचर्याचा काळ आहे त्यामध्ये ब्रह्मचर्याचं पालन झालं पाहिजे. काही त्याला विरुद्ध असं बघू नये, बोलू नये, ऐकू नये आणि करूही नये. यम हे असे. अहिंसा, सत्य, अस्तेय, ब्रह्मचर्य. आणि 5वी गोष्ट सांगितली क्षमा. क्षमेबद्दल आपण फार बोललेलो आहे मला वाटतं 1-2 दिवसापूर्वी, त्यामुळे आता परत क्षमा नाही सांगणार. पुढे आहे धृती. संकट काळात चित्ताची समता राखणं म्हणजे धृती. धृती याचा अर्थ धैर्य. किती डळमळीत असो ना, आणि ज्या वेळेला एखादं संकट येतं त्यावेळेला ज्ञानेश्वर माऊलींना आठवा, समर्थ रामदास स्वामींना आठवा, अन्यांना संतांना आठवा की काय काय जीवनामध्ये झेललंय त्यांनी. आणि मग छोटंसं एवढं तेवढं आपल्यावरती काही आलं की आपण काय गडबडून आणि मग लगेच रामापुढे आई जगदंबे समोर बसून अगं मी इतकं उपासना केली, इतका जप केला, इतकी सौंदर्य लहरीची पारायण केली आणि मग मला असं का वाटायला लागलं. विचारतो ना प्रश्न. हिशोब करू नका देवाशी. देवाशी हिशोब केला की मग तो फक्त काय होतो? ऍडमिनिस्ट्रेटिव्ह गॉड होतो. तो आपल्या पापपुण्याचा हिशोब करायला बसलेला नाही, त्याला काही वेळ जात नाही असं नाहीये. त्याची ती यंत्रणा दुसऱ्यांच्याकडे सोपवलेली आहे. मूळ देव काय आहे तो शोधायला शिका, ती मूळ शक्ती काय आहे ती शोधायला शिका. त्यामुळे धृती, धैर्य आणा. आपली परीक्षा आहे. सदा सर्व काळ देव सन्निध आहे, कृपाळूपणे अल्पधारिष्ट्य पाहे. तू पाहत असतो तुमचं धीर काय. परीक्षा सतत आणि भक्तांची परीक्षा अवघडच असते हे लक्षात ठेवा. कारण आपण सर्वसामान्य नाही ना, त्याला प्रिय व्हायचंय ना आपल्याला, मग आपल्या परीक्षा पण तशाच असतात. आणि मग सांगतात दया. दुसऱ्याचे क्लेश यथाशक्ती दूर करण्याचा प्रयत्न करत राहा, याला दया असं म्हटलेलं आहे. त्याच्या पुढे सांगतात आर्जव. आर्जव काय आहे? मनात एक बाहेर एक अशी वृत्ती कधीही ठेवू नये. भक्ताचं हे लक्षण नाही. ज्याला तिकडे त्या कुंडलिनी महाशक्तीपर्यंत पोहोचायचंय, आत एक बाहेर एक आलं की गडबड तिथेच संपलं सगळं, पुढच्या पायऱ्याच बंद. पुढे सांगतात आहार परिमित असला पाहिजे, सात्विक आहार असला पाहिजे. जो भक्त आहे त्याचा आहार कुठेही जा, कसंही खा, केव्हाही खा, चालणार नाही. 11-11, 12-12 वाजता चला आता गप्पा मारून कंटाळा आलोय, चला बाहेर जाऊ आणि आईस्क्रीम खाऊ वेळेच्या गाडीवर. हे आजकाल कितीही वाजता चालूच असतं. पण म्हणून आपण नाही जायचं. रामायण ऐकाल त्या वेळेला लंकेचं वर्णन केलेलं आहे ना, ते फार विलक्षण
आणि मग ठरवा आपलं घर हे अयोध्या आहे की आपलं घर लंका आहे. एक एक विषय खूप सुंदर आहेत. एकेका ह्याच्यावरती म्हणूनच म्हणलं की एक एक दिवस आपलं जाईल की हे समजण्याकरता. आहार परिमित असला पाहिजे, अधिकही नाही आणि कमीही नाही, योग्य. आणि शेवटी सांगितलंय शौच, याचा अर्थ शरीराची आतून स्वच्छता आणि शरीराची बाहेरून स्वच्छता. बाह्य शुची आपण सर्वच जण करतो, आंतर शुची काय आहे हा विषय दुसऱ्या का तिसऱ्या दिवशी दत्त मंदिरात घेतला होता. आंतर शुची काय, असे हे 10 यम आहे. आणि त्यानंतर तपस संतोषमास्तिक्यम, दानमीश्वर पूजनम, सिद्धांत वाक्य श्रवणम, हिमंतिश्च जपोहुतम, नियमा दश संप्रोक्ताः. नियम पण 10 आहे. यम 10, नियम 10. यम काय आले, आता नियम काय येतो. नियमामध्ये पहिलं येतं तपस संतोषमास्तिक्यम. इंद्रियांना ताब्यात ठेवण्यासाठी जी जी व्रत पाळली जातात त्याला तप असं म्हणतात. मग त्यामध्ये उपास येईल, नामस्मरण येईल, अनेक गोष्टी. माझी इंद्रिय काय आहे, आता हा विषय नाही विस्तार करत, म्हणून त्याच्यात रमले तर फार पुढे जायचंय आज मला. त्यामुळे इंद्रियांना ताब्यात ठेवण्यासाठी जी जी व्रत आपण करतो त्याला तप असं म्हटलेलं आहे. नंतर संतोष सांगितलेला आहे. न्याय प्रयत्नानं मिळेल तेवढ्यामध्ये निर्वाह करणं, म्हणजे मला माझ्या करता जे नेमून दिलेलं कर्म आहे ते करत करत मी जी माझी संपत्ती मी मिळवलेली आहे धर्माला मानून त्या संपत्ती मिळण्यामध्ये मी संतोषी राहिलं पाहिजे. अति हव्यास असू नये, हा महत्वाचा भाग. त्यानंतर सांगितलंय आस्तिक्य, याचा अर्थ धर्माविषयी मला आस्था पाहिजे. माझ्याच धर्माबद्दल जर मला अभिमान नसेल तर दुसरा येऊन काय करणार आहे मी सांगायची गरजच नाही. आता काय परिस्थिती चालली आहे समाजामध्ये आपण सगळे जाणतो. त्यामुळे मी हिंदू आहे आणि माझा हिंदू धर्म कसा टिकावा याकरता किती किती काळापासून किती किती संत महात्मे आणि श्रेष्ठ पुरुषांनी काय काय केलंय आपल्याला माहिती आहे. आणि त्यामधलाच मी एक भाग आहे, म्हणून माझ्या धर्माबद्दलची आस्था मला असली पाहिजे आणि अधर्माच्या पापाचं मला भय असलं पाहिजे. आणि तेव्हाच मला माझ्या धर्माबद्दलचं त्या ठिकाणी आस्था वाटणार, गर्व असणार आहे. आणि याला श्रद्धा असं पण म्हटलं जातं. आणि कोणत्याही फळाची आणि कीर्तीची अपेक्षा न ठेवता जे काही दुसऱ्याला दिलंय ना त्याला दान असं म्हणतात. दानाचे पण अनेक प्रकार महाभारतकारांनी वर्णन केलेले आहे. त्यामधलं श्रेष्ठ दान ते आहे की मी काहीतरी दिलं याचा कुठेही उच्चारही होता कामा नये. नाहीतर आपली काही दानं अशी करावीत की माझ्या पूर्वजांचं नाव याला द्या, पायरीला द्या, कुठे धर्मशाळेला द्या, पण प्रत्येक वेळा तोच भाव असता कामा नये. त्यामुळे वेगवेगळ्या दानाचं महात्म्य महाभारतकारांनी वेगवेगळ्या ठिकाणी सांगितलेलं आहे. आणि त्यानंतर ईश्वर पूजा सांगितली आहे. ईश्वर पूजा म्हणजे भेटेल जे जे भूत ते ते मानिसे भगवंत, अशी पूजा महत्वाची आहे. अशी यथाशक्ती सेवा आपण करत राहिलं पाहिजे. त्यानंतर सांगितला स्वाध्याय, संतांचे उपदेश, वेदांत चर्चा, हरिचरित्र ही सतत ऐकत राहिली पाहिजे. कारण कसं आहे, तुम्ही एखादं पारायण कराल तर 1 तास कराल, घरामध्ये आपल्या इष्ट देवतेची पूजा कराल, आपलं नामस्मरण कराल, पण हे सातत्यानं होत नाही. त्याला पुष्टी कशाची असली पाहिजे, त्याला जोड ही श्रवणाची असली पाहिजे. श्रवणम कीर्तनम विष्णू स्मरणम पादसेवनम अर्चनम वंदनम सख्यमात्मनिवेदनम मध्ये दास्यम राहील. पहिलं काय आहे, नवविधा भक्ती मधलं सांगितलंय, श्रवण सांगितलं, मग कीर्तन, मग नामस्मरण. म्हणून पहिलं काय आहे, स्वाध्याय सांगितलाय, अभ्यास केला पाहिजे. आणि हा कशातून मिळतो, श्रवणातून मिळतो. आणि 7वी गोष्ट सांगितली री म्हणजे काय, री म्हणजे लज्जा. कशाची लज्जा, नित्य कार्य करताना लाजच वाटली पाहिजे. आणि हे तर मुलांना पहिलं शिकवलं पाहिजे. किती लज्जास्पद गोष्टी घडतात.
झाले त्यावेळेला 7 आज्ञा दिलेल्या आहेत महर्षी वशिष्ठांनी राम आणि रामांच्या बंधूंनी. काय होत्या 7 आज्ञा? त्यामध्ये पहिली आहे मातृदेवो भव, पितृदेवो भव, आचार्य देवो भव. आणि त्यानंतर स्वाध्यायात मा प्रमदः असं म्हटलेलं. स्वाध्याय करत राहा. आणि सगळ्यात शेवटची आज्ञा दिली श्रीमंत हो. श्रीमंत याचा अर्थ अयोग्य गोष्ट करण्याची जन्मभर लाज वाटत राहू दे. त्यानंतर सांगितलंय मती म्हणजे विवेक वैराग्य युक्त शुद्ध अंतःकरणानं सत्य संकल्प सतत होत राहावेत अशी माझी बुद्धी राहू दे. मती म्हणजे बुद्धी. आणि 9वी गोष्ट सांगितली विधीपूर्वक जप. आपल्या गुरूंनी आपल्याला जो मंत्र दिलेला आहे ना, गुरु उपदेशित मंत्र, सतत सातत्याने विधीपूर्वक त्याचं मंत्र अनुष्ठान होत राहिलं पाहिजे सतत. पुढे या कुंडलिनी शक्तीसाठी अनाहत नाद हे अंतिम स्थिती आहे. म्हणजे कुंडलिनी शक्ती सहस्त्राधार मुलात जाण्याच्या आधी हा अनाहत नाद सिद्ध व्हायला पाहिजे. त्याकरता सुरुवात या जपाने गुरु मंत्र जो दिलेला आहे त्याचा. त्यामुळे हे यमनियम नीट समजून घ्यायला पाहिजे. आणि 10वी गोष्ट सांगितली अग्नीला आहुती देत राहिलं पाहिजे. म्हणजे छोटे का होईना यज्ञ हे सातत्याने आपल्या हातून घडत राहिले पाहिजे. अग्निदेवता ही प्रधान देवता आहे. अग्निदेवतेचं महात्म्य काय सांगितलंय आपल्याला शास्त्रांनी आपल्या, की अग्निदेवता श्री सूक्तामध्ये पहा काय आहे म्हटलेलं, की या जातवेदो म्हटलेलं आहे. म्हणजे काय? जातवेदो महावह म्हणजे हे अग्निदेवाला पहिल्यांदा आवाहन केलं श्री सूक्तकारांनी. आणि त्यांनी म्हटले की हे अग्निदेवा या आणि आम्ही जे जे काही करतो आहोत ते या सगळ्या लक्ष्मी महालक्ष्मी पर्यंत नेऊन पोहोचवा. आमची ही उपासना जी आहे ही महालक्ष्मीच्या चरणी नेणारे म्हणजे आम्ही उपासना करणारे आणि ज्याची उपासना करतोय त्या देवतेपर्यंतच मधलं माध्यम कोण आहे? तर हे अग्निदेव. म्हणून या ठिकाणी अग्नी प्रज्वलित केलं की आपण जे करतो आहोत ते सगळं प्रथम अग्निदेवापर्यंत पोहोचतं आणि अग्निदेव मग त्या देवतांकडे नेऊन पोहोचवतो. यज्ञामध्ये सगळ्या आहुती ज्या आहेत त्या आपण कुणाला अर्पण करतो? अग्नीला अर्पण करतो. मग ज्या देवतेचा तो अग्नी होम हवन आपण करतो आहोत ती त्याची देवता जी अधिष्ठित देवता आहे ते पर्यंत आपण जे अर्पण केलं ते नेऊन कोण पोहोचवणार आहे? आणि म्हणून अग्नीला आहुती द्या. इतकं जरी रोज नाही जमलं तरी जी जी उपासना कराल त्या वेळेला घरामध्ये दीप प्रज्वलित करा. प्रार्थना करा अग्निदेवाला की आम्ही जे करतो आहोत ते त्या देवतेपर्यंत नेऊन पोहोचव. हे याचा अर्थ आहे. असे हे यम आणि हे नियम. आणि या यम नियमानंतर जाणीवेनं आणि अभ्यासानं हे अंगी मांडले की मग योगाभ्यासाची पात्रता यायला आरंभ होतो. आणि मग आसन आहे. मग त्याच्यानंतर या प्राणायामाचा अभ्यास सांगितला. आता आसनं किती आहेत हे मी सांगणार नाही. यामधली विघ्न पण सांगितली आहेत बरं. हे सगळे यम नियम आसन प्राणायाम करताना येणारी विघ्न आहे. पण विघ्न सांगणे इतका वेळ नाहीये आता. आसनांचे प्रकार स्थिर सुखासने, सिद्धासने असे अनेक आसने ज्याला जे जे त्या गोष्टी त्या गुरूंच्याकडनं शिकाव्यात आसन प्राणायाम शिकवणारे. आणि अशा प्रकारे यमनियमांचा अभ्यास आणि आचरणानंतर आसन आणि प्राणायामानं आपली नाडी जी आहे ही शुद्ध होते. इथपर्यंत नाडी शुद्धीपर्यंत आल्यानंतर बंधत्रयाचा अभ्यास आहे. आता हे बंधत्रय काय प्रकरण आहे? हे बंधत्रय म्हणजे जालंधर बंध, त्याच्यानंतर उडियान बंध आणि मग मूलबंध. आता याचा पण खूप विस्तार आहे. हे पण खूप समजून घेण्याच्या गोष्टी आहेत. पण हे जाता आता ऐकून ठेवा. यानं काय होतं की शरीरामध्ये प्राणवायूचा या ठिकाणी बंधन ते करतात. म्हणजे प्राणवायूला आवरून धरतात. या बंधांच्यामुळे प्राणवायू जो आहे त्याला ते आवरून धरतात. बंधनाती प्राणवायू इति बंधहा असं म्हटलेलं आहे. आणि याच्यामुळे प्राणवायूला बंधनामध्ये ठेवल्यामुळे काय होतं की चित्ताचा लय होऊन नादाचं अनुसंधान साधायला मदत होते.
करत आल्यानंतर या नादाशी आपण समरस झालो किंवा काय होते स्थिती की उन्मनी अवस्था प्राप्त होते. खूप घाईघाईनं आणि खूप बराबरा पुढे जाते, म्हणजे उड्या मारत चालल्यासारखं. किंवा कसं आहे आपल्या भाषेत सांगायचं तर पूर्वी 4 दिवस क्रिकेटची मॅच चालायची, आता ती काय वन डे आली आहे. वन डे काही वेळ नाहीये मला बसायला, मग काय संध्याकाळी 7च्या बातम्यामध्ये हायलाइट, 2020 मध्ये हायलाइट, तसंही हायलाइट चाललेलं आहे आपलं. पण ऐकून ठेवा, नादाशी समरस झालो की उन्मनी अवस्था प्राप्त होते आणि उन्मनी अवस्था प्राप्त झाली की कुंडलिनी जागृत व्हायला आरंभ होतो. अद्भुत अलौकिक दिव्य अशा प्रकारचे ही एक शक्ती आहे, ही जीवन तत्वाचा आधार आहे. मूलाधारे आत्मशक्ती ही कुंडली परदेवता, म्हणून या कुंडलिनीला परदेवता असं म्हटलंय. आणि मग काय होतं ही कुंडलिनी जागृत झाली? कारण कसं आहे आजकाल आपल्याला काय मिळतं हे कळल्याशिवाय आपण करायला तयार होत नाही ना. हे करायचंय पण इतकं सगळं केल्यानंतर कुंडलिनी झाली जागृत, ती काय त्या सहस्त्रार चक्र, पण आम्हाला काय त्याचं मिळणार? फळ काय? काय होतं? कुंडलिनी जागृत झाली की काय यायला सुरुवात होते. शरीर मनामधली स्थित्यंतर काय आहे, इंद्रिय जी आहे ती अधिकाधिक अंतर्मुख व्हायला सुरुवात होते. मन आत्मप्रवण होतं, शांत होतं. सुषुम्ना नाडीचं द्वार मोकळं व्हायला सुरुवात होते. प्राणवायू सुषुम्ना नाडीमध्ये प्रवेश करतो. हे जे आता म्हटलं ना, या बंधामुळे काय होतं, प्राणवायू बंधन होतं. याचा अर्थ प्राणवायू सुषुम्ना नाडीमध्ये प्रवेश करतो. त्यानंतर प्राणाबरोबर मनही सुषुम्ना नाडीत प्रवेश करतं. मन तर काय डॅम्बिस आहे, 10 ठिकाणी हिंडत असतं. मला तो करमे फिरे मनमाही, मन कुठे दश दिशा फिरतं. कबीरजी काय म्हणतात, आपण आता इथे बसलोय, ऐकतोय हे सगळं यम नियम आणि आसन प्राणायाम आपलं सगळं आहे, पण मध्येच एखादा क्षण कुठेतरी बघा, मी काही म्हणायची गरजच नाही, फिरतोच. इतकं चंचल हे आहे. पण हे कसं होतं, कुंडलिनी जागृत झाल्यावरती ते सुद्धा प्राणाबरोबर सुषुम्ना नाडीत प्रवेश करतं, एकाग्र होतं. आणि मग या अंतरंगामध्ये अनाहत नाद उमटायला आरंभ होतो. या अनाहत नादाची प्रक्रिया सोपी नाहीये. अद्भुत दिव्य ज्योतीचं दर्शन मग त्यानंतर घडायला आरंभ होतो. इतकं मन एकाग्र होतं, अंतर्मुख होतं की अनाहत नाद उमटायला लागतो अंतरंगामध्ये आणि दिव्य ज्योतीचं दर्शन घडायला आरंभ होतो. आणि अनेक अनिर्वचनीय सिद्धी ज्या आहेत त्या फलद्रूप होतात आणि अनेक सिद्धींची प्राप्ती व्हायला आरंभ होते. पण या सिद्धींच्या पलीकडे जायचंय, लक्षात ठेवा बरं. सिद्धींमध्ये अडकलात किंवा कसं असतं, पुन्हा आजच्या उदाहरणावर येते. सापशिडीचा खेळ माहितीये ना सगळ्यांना. आता मे महिना सुरू आहे, घराघरात लहान मुलं असतील तर ते जुने खेळ कोणी खेळत असेल तर मोबाईल मधनं थोडा वेळ मोकळा मिळाला तर ही सापशिडी जी आहे, हा खेळ कोणी, आपण तर नक्की खेळलेले आहेत सगळेजण. तो खेळता खेळता आपण कधी वर जातो, खाली येतो, वर जातो. पण असं हे यमनियम आसन प्राणायामांचा अभ्यास करत अनाहत नादापर्यंत आल्यानंतर आपण त्या 97-98 पर्यंत येतो. पण सिद्धींमध्ये अडकलो तर 99 मध्ये जातो आणि परत खाली येतो, शून्यात. त्यामुळे सिद्धींमध्ये अडकून आणि तिथून जर पुढे जाऊ शकला तर मग काय होतं, मग देहकांती दिव्य होते. शरीराभोवती सुगंध दरवळायला लागतो. सभोवतालचं वातावरण शांत होऊन जातं. जसं आतमध्ये शांती आहे तसंच आपोआप सभोवताली सुद्धा सुगंध पसरतो, दरवळतो आणि एक शांती अनुभवायला येते. अंतर्बाह्य जी शून्य ब्रह्माची मूर्ती साकार, परमात्म शिवाचा आधार, ओंकाराची साचार जन्मभूमी, ओंकारामध्ये तुम्ही स्थित होता. ओंकार स्थिती प्राप्त होते, अशी ही प्राप्ती आहे. करायचं काय एवढं सगळं? फार अवघड वाटतं ना? हे फार अवघड आहेच आहे.
सोडून नाही द्यायचे. मग आमचे संत कशाला आहेत, ज्ञानेश्वर माऊली कशाला आहेत? आणि ज्ञानेश्वर माऊलींचेच पुढे आता अलीकडे 100 वर्षापूर्वी होऊन गेलेले संत श्री गुलाबराव महाराज, त्यांनी इतकं सोपं करून सांगितलं. जे माऊलींनी सांगितलं, जे भगवान योगेश्वर श्रीकृष्णांनी सांगितलं, तेच आम्हाला गुलाबराव महाराज इतकं सोपं सांगतात. ते काय सांगतात? हे योग मार्गाने जाणं अवघड वाटलं तर सोडून द्या. मग काय करायचंय? हरिभक्ता ठाव हेची ध्यान, हरिसंगे पडे सकळ विसर. जो भक्त आहे ना, त्याला सुद्धा हे प्राप्त होतं. आपल्याकडे 4 मार्ग आहेत ना, कर्म मार्ग, योग मार्ग, ज्ञान मार्ग आणि भक्ती मार्ग. तर या भक्ती करणाऱ्यांच्यासाठी इतकं सुलभ सांगितलंय माऊलींनी. हरिभक्ता ठाव हेची ध्यान, हरी संगे पडे सकळ विसर. त्या हरीला आपलं म्हणून टाका. यमनियम इथे आहेत बरं का, यमनियमांना काही प्रत्यवाय नाहीये. पण आसन प्राणायाम प्रत्याहार ध्यान धारणा याच्या भानगडीत पडायचं नसेल तर काय करायचंय? गुरु कृपे हरी सांगा ते खेळणे, सर्वत्र पाहणे गुरु भक्ती. गुरुनी जे सांगितलं आहे त्यानुसार आचरण करत करत चला, ही सगळी प्राप्ती आहे. गुरु कृपे हरी सांगा ते खेळणे, काय शब्द आहे? सर्वत्र पाहणे गुरु भक्ती. गुरु हरी माझी नाही काही भेद, स्वये झाला सिद्ध गुरु भक्ती. या गुरु आणि हरी म्हणजे आपले गुरु आणि भगवंत याच्यामध्ये भेद पाहायचा नाहीये. पण याच्या आधी काय करायचंय? याच्या आधी असं म्हटलंय, योगाचे अष्टांग नामची मिळती, नामीच मिळती. अष्टांग योग जो हा आहे, यम नियम, आसन प्राणायाम प्रत्याहार ध्यान धारणा ध्यान समाधी, या अष्टांग योगाच्या भानगडीत पडायचं नसेल तर योगी लोकांनी काय करायचं आहे? नामीच मिळती, नामस्मरण करायचंय. नामते वेदांती मिश्रितती, नाम घेता वाचे इंद्रिय विस्मृती. इंद्रिय निग्रह सांगितला ना आता आपल्याला यमनियमामध्ये. पण नाम जो घेतो त्याला या इंद्रिय निग्रहाकडे फार लक्ष देण्याची आवश्यकता पडत नाही. कारण नामामध्ये शुद्धी, तोष आणि दया, हरिभक्ती राया नियम हा. हरीची भक्ती जो करतो, महात्रिपुर सुंदरीची भक्ती जो करतो, त्याला ही दया आणि हे नियम जे आहेत यम नियम, या सगळ्याची प्राप्ती आपोआप होते. वेगळे कष्ट करावे लागत नाही. म्हणून नाम घेता कंठ होत असे सद्गत, श्वास तोही बंद पडे तेव्हा. किती सोपं आहे ना? एक नामस्मरणामध्ये त्या आपल्या इष्ट देवतेला इतकं अंतरंगामध्ये बसवा आणि एकाग्र चित्ताने नाम घ्या. नाम घेता कंठ होत असे सद्गद, श्वास तोही बंद पडे तेव्हा. हेचे हरी भक्ता प्राण संयमन, कुंभकादी जाण एका काळी. जी उन्मनी अवस्था सांगितली ती नाम घेता घेताच होणार आहे. हरी भक्ता प्राण संयमन, कुंभकादी, कुंभक लागेल तिथे नाम घेता घेता घेता. नाम घेता वाचे मनासी आकळ. पहा इथं काय म्हटलं होतं? प्राणवायू सुषुम्ना नाडीत प्रवेश करतो तेव्हा मनही करतं. इथे काय म्हटलंय? नाम घेता याची हरिभक्ता प्राण संयमन, कुंभकादी जाण एका काळी. इथेच मन आणि प्राण या नामामुळे प्रवेश करणारे. नाम घेता वाचे मनासी आकळा, प्रत्याहार बळ हरिभक्ता. हरीचा जो भक्त आहे ना त्याला प्रत्याहार आपोआप साधला. नाम घेता वाणी मनाने एकाग्र, भक्ताचे प्रकार धारणा हा. नाम घेता घेता वाणी मन चित्त इतकं शुद्ध होणार आहे की भक्तांची ही धारणा होऊन जाणार. आणि त्यानंतर नामे हरीचा होय आविर्भाव, हरिभक्ता ठाव हेची ध्यान. आणि मग हेच हरिभक्ताचं नाम घेता घेता ध्यान लागून जाणार. हरी संगे पडे सकळ विसर, समाधी साचार संप्रज्ञात, गुरु सांगा ते खेळणे. मग गुरु कृपा अशी आपल्यावरती होईल की आपोआप या हरीशी खेळता खेळता ही इतकी एकाग्रता होईल की गुरु माझी नाही काही भेद, स्वये झाला सिद्ध गुरु भक्ती. गुरु भक्तीनेच हा सिद्ध होऊन जाणार आहे. सिद्धी प्राप्त करायला या यमनियम ध्यान धारणापर्यंत जायची गरज आहे. आणि म्हणून शिष्य तोची हरी, गुरु तोची नंद, प्रेमात प्रसिद्ध गोपी रूप. गोपी रूप कोण आहे?
स्वतःबद्दल म्हटलेलं आहे. हे जे महाराज आहे कोण? गुलाबराव महाराज. हे कोण होते? अष्टगोपिकांच्या पैकी एक पंचलतिका नावाची गोपी जी आहे ते हे रूप घेऊन आलेले आहेत आपल्याकरता. माऊलींचे ते म्हणतात मी ज्ञानेश्वर कन्या आहे आणि मी कोण आहे? कृष्ण पत्नी आहे. असे गुलाबराव महाराज. कधीतरी गुलाबराव महाराजांचं चरित्र ऐकूया. एक एक विलक्षण विषय आहे. हे श्रवण जे सांगितलंय ना, या श्रवणातून आपण घडणार आहे त्याकरता हे सगळं. शिष्य तोची हरी, गुरु तोची नंद, प्रेमात प्रसिद्ध गोपी रूप. हाची निर्विकल्प समाधीचा ठेवा, परी तीव्र भावा नाम वेग. हे सगळं मिळेल, ही समाधी होईल. पण मग काय सांगितलंय? परी तीव्र भावा नाम वेग. सोपं का? हेही नाही आणि हेही नाही. पण मग आपल्या वृत्तीनुसार ठरवा कोणत्या मार्गाने जायचंय. कुठल्याही मार्गाने जा, या योग रूपाने जा किंवा या नाम वेगानं जा, तेच प्राप्त आहे. नवे हे रूपक नवे सन्निवेग, पाहता प्रत्यक्ष प्रतिती हे. ज्यांनी त्यांनी आपापल्या धारणेनुसार आपल्या आवडीनुसार याची प्रचिती घ्यायची. योगाचे हे गुह्य ज्ञानेश्वर पाय, तेथे भक्ती माय देवो आम्हा. अशा या ज्ञानेश्वर माऊलींच्या चरणी नतमस्तक व्हा, समर्पित व्हा. माऊली आपोआप आपल्याला तिथपर्यंत घेऊन जातील. असं हे विलक्षण आहे. मला वाटतं वेळ संपली आहे. मी आता थोडं श्रीयंत्र पण सांगणार होते, पण या कुंडलिनी शक्तीमध्येच इतका वेळ गेलेला आहे. त्यामुळे पुन्हा कधीतरी मला वाटतं की श्रीविद्या उपासना काय आहे हे वेगळा विषय आपण बघूया. आणि काही नाही, मी अजून तासभर पण बोलेन, पण इथले नियम आणि त्याचा पण आपण पालन करणं आवश्यक असतं. आपल्याला तासाभराचा वेळ दिलाय, पण जाता जाता आपण थोडं सायुज्य मुक्ती काय आहे हे बघूया आणि थांबूया. कारण अंततोगत्वा या कुंडलिनी शक्तीच्याही प्राप्तीनंतर